नमस्ते, मी वंदना. माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत. तर मी तुम्हाला 33 छातीचा प्रिन्सेस ब्लाऊज दाखवणार आहे. तर हा ब्लाऊज पीस आणि आपण हे अस्तर घेतले. तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर सगळ्यात अगोदर आपण पाठीचा भाग कट करायचा आहे. तर उंची टाकणार आहोत आपण 14 इंचाची. शिवून ब्लाऊज हा 13 इंचावर होऊन जातो. शोल्डर टाकायचे आपल्याला 5 इंच. मोंड्यासाठी पण आपण 5 इंच घेऊयात. आता आपल्याला 33 छातीचा ब्लाऊज शिवायचा आहे. तर 33 मध्ये आपल्याला हाफ टेप फोल्ड केल्याच्या नंतर 16.5 हा दुसरा भाग होतो आणि चौथा भाग होतो आपला 8.25 इंचा जवळजवळ. 8.25 मध्ये आपण कंपल्सरी 2 इंच जास्तच घेतोय. आता आपल्याला अर्धा इंच पाठीमागे यायचंय. याने काय होतं, मोंड्यामध्ये अजिबात चोन वगैरे पडत नाही आणि फिटिंगला व्यवस्थित येऊन जातो. 1.5 इंच कंपल्सरी पाठीमागच्या भागासाठी घ्या आणि 1 इंच आपला फ्रंटसाठी घ्या, म्हणजे मोंड्यामध्ये ब्लाऊज एकदम परफेक्ट असा बसून जातो. अशा पद्धतीने आपण हा केलाय. मोंड्याची साईड एकदम कवर. आता आपण 2.25 इंच गळा घ्या किंवा 2 इंच घ्या तरी परफेक्ट असा बसून जातो. 10 इंच आपण गळा घ्यायचा आहे. 9.5 घेतला तरी 9.5 वर घ्या आणि नंतर मग थोडंसं गोलाकार देऊन घ्या. आता 28 कंबर आहे तर 7 इंच आपला चौथा भाग येतो. 1 इंच आपला टक्ससाठी जातो आणि 1.5 इंच आपला शिलाई मार्जिंग राहून जाते. तर जे शिलाई मार्जिंग आहे तिथं आपण आखून घेतले. पाठीमागचा भाग एकदम व्यवस्थित रीतीने आपण काढून झालाय. तर एकाच कस्टमरचे आपल्याला बरेचसे ब्लाऊज होते, त्याच्यामधलाच हे ब्लाऊज आहे. आपण दुसरा शिवतोय त्याच कस्टमरचा. काही ब्लाऊज त्यांचे कटोरे आहेत. तर तुम्ही 33 इंचामध्ये कटोरे ब्लाऊज कटिंग कशी करायची तर ते पण तुम्ही व्हिडिओ बघा. तर आता जसं आहे तसं आपण आखून घेणार याच्यामध्ये. जसं आहे तसं आपण आखून घेतले. आता जो फ्रंट मोंडा आहे तो आपल्याला कंपल्सरी अर्धा इंच जास्त घ्यावा लागतो. हे आपण जे 2.25 इंचाचं माप घेतलंय गळ्याला ते घ्यायचंय. फ्रंट गळा घेतलाय आपण 7 इंचाचा. आता 1.25 इंच आपण खालच्या साईडला घ्यायचंय कंपल्सरी. जास्त चेस्ट असेल तर 1 इंच घ्या, नॉर्मल असेल तर मग 1.25 इंच घेतलं तरी पण चालते. आता इथपासून आपण 3 इंचावर एक मार्किंग केली. वरून मार्किंग करायची आपल्याला 10 इंचावर. 10.5 इंचावर केले तरी चालते. अर्धा इंच वरती मुडपण्यात जातं. 1.5 इंच आपण फ्रंटसाठी घेतले. टक्स पॉईंट घेतला आपण हा 1.5 इंच. हा 1.5 इंच आपण खालच्या लाईनपासून सरळ घेऊयात आणि नंतर मग आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने. तर बघू शकतात आपण जे हे 1.5 इंच माप घेतले तेच आपण बाहेरच्या बाजूने घेऊ 1.5 इंच आणि नंतर क्रॉसमध्ये आपण ह्या लाईनला जोडून घेऊ. तर पाहू शकतात किती सिंपल पद्धतीने आपण ह्या ब्लाऊजची कटिंग केली. तर खालचं जे आपण 1.25 इंच घेतले त्या लाईनपासून आपण वरती घेऊया आणि ह्या लाईनपासून आपण तिरकं घ्यायचं आहे. का ज्या वेळेस हा भाग आपला जोडला जातो तर कमी पडू नये याच्यासाठी आपण ही 1.25 इंच लाईन जास्त घेतोय. आणि मोठे साईज असेल तर आपण कंपल्सरी 1 इंच ठेवलं तरी पण चालते. थोडंसं मी शिवण्यासाठी हुक पट्टीसाठी ठेवलंय, हुक बटन पट्टीसाठी. तुम्ही ठेवायचं आता ठेवू शकतात किंवा नाही ठेवलं तरी पण चालते. मी नॉर्मल ठेवलंय. हर एक ब्लाऊजला ठेवते असं काही नाही.
याची पण फिटिंग व्यवस्थित बसते आणि त्याची पण फिटिंग व्यवस्थित बसते. तर बघू शकतात आपण 33 इंचामध्ये आपण ब्लाऊजची कटिंग अशी केली. आता आपण लगेच याच्यासाठी कटिंग करू. बाहीसाठी 7.5 इंच हा घेर आहे. तर आपल्याला कशा पद्धतीने कटिंग करायची मी तुम्हाला दाखवते. आता आपल्याला 9 इंचाचे घडे लागेल याच्यामध्ये. तर 4 फोल्डमध्ये 9 इंचाचे घडे बसत नाही. तर जे आपलं मेन ब्लाऊज पीस आहे त्याच्यावर आपण 9 इंचाचे घडे घेऊ आणि याच्यावर आपण 7.5 इंचाचे जरी घेतली तरी पण चालते. आता कस्टमरची बाही आहे जवळजवळ 4 इंच. 4 इंच आहे तर आपण याच्यामध्ये 5 इंचावर एक मार्किंग करू आणि नंतर आपण याला आकार देऊन घेऊ. आता मी हे डायरेक्ट कट करीत नाही. जो आपला हा भाग आहे तर मी अस्तरवर कटिंग मेन ब्लाऊज पीसावर कटिंग केल्याच्या नंतर मग जोडून घेईन. तर हा आहे मेन ब्लाऊज पीस. आता आपण बघूयात का याला घडी आपल्याला जे टाकायचे आहे त्यानुसार आपण याला 9 इंचाचे घडी टाकून घेऊ. जसं मी तुम्हाला सांगते. आता आपण अशा पद्धतीनेच मी शक्यतो हे करते. थोडंसं जास्त ठेवते आणि जेवढं दंड घेर असेल तेवढं नंतर आपल्याला कट करायचं आहे. आज ही झाली आपली बाही कट करून. आता आपण घेऊयात पाठीचा भाग. पाठीचा भाग पण आपला काढून झालाय. म्हणजे किती कमी वेळामध्ये आपण ब्लाऊज कटिंग करू शकतो तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये पाहिलेच. तर तुमच्या काही कमेंट असेल तर नक्की कमेंट करा. हर एक कमेंटचं उत्तर आपण देऊया. आणि मी सगळे कस्टमरच्या कामावरचे ब्लाऊज दाखवते. तर बघू शकतात आपण ह्या ब्लाऊजची जवळजवळ पूर्ण अशी याची कटिंग झाली. तर तुम्हाला कसं वाटला व्हिडिओ तर नक्कीच कमेंट करा. माझे 2 चॅनल आहेत. दोन्ही चॅनलच्या खाली व्हिडिओच्या खाली मी लिंक देते दुसऱ्या चॅनलची. दोन्ही याच्यावर काम वेगवेगळे असतात. तर नक्की जाऊन चेक करा आणि सिंपल पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करते जेवढं तुम्हाला समजेल अशा याने. तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू आपण नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्ते.